तर अन्न आणि औषध प्रशासनानं पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील भेसळखोरांचे धाबे जे आहेत ते आता दणाणलेले आहेत। मराठवाड्यातही एफडीएनं मोठी कारवाई करत 27 ठिकाणी छापे टाकले असून 2,47,00,000 माल जप्त केला। एफडीएनं संभाजीनगर विभागातील 7 जिल्ह्यांमध्ये भेसळ माफियांना दणका दिलाय। कारवाई दरम्यान प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू, त्यासोबत खाद्यतेल, तूप, पनीर आणि मसाल्यांसह अन्य अन्नपदार्थांचा मोठा साठा जो आहे तो जप्त करण्यात आला। तर मराठवाड्यामध्ये एफडीएनं 27 ठिकाणी छापे मारलेले आहेत आणि यामध्ये 2,47,00,000 माल जप्त करण्यात आलाय। प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांवर मोठी कारवाई करण्यात येते। संभाजीनगर विभागातील 7 जिल्ह्यांमध्ये एफडीएनं भेसळ करणाऱ्यांना हा दणका दिलाय। 9 एफआयआर दाखल करण्यात आल्यात, 9 जणांना अटक करण्यात आली, 6 आस्थापना प्रशासनाकडून सील करण्यात आल्यात। एफडीए कडून 75,50,000ची 8 वाहनं जप्त करण्यात आली। तूप, पनीर, मसाले, लस्सीसह इतर अन्नपदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, जालना, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये एफडीएनं ही कारवाई केली आहे। 2,47,00,000 जवळपास एवढा साठा जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि अदर दॅन जे आपले फूड आर्टिकल्स आहे सगळे, घी झालं, ऑइल झालं, नंतर अदर दॅन आपले जे फ्रूट्स वगैरे आहेत, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, आंबा, हे सगळे जे पण अन्नपदार्थ आहेत त्यांच्या हे पूर्णपणे जवळपास 2,47,00,000ची जप्ती करण्यात आलेली आहे। प्रतिबंधित अन्नपदार्थांमध्ये जवळपास 9 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे। जवळपास 6 लोकांना अटक करण्यात आलेली आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावरील कारवाईवेळी गोंधळ झाला। अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळेला एफडीएच्या अधिकाऱ्यांना गोळी झाडण्याचीही धमकी देण्यात आली। वाळुंज परिसरातील रहीमपूरमधील हा सर्व प्रकार आहे। या गोंधळात आरोपींनी प्रतिबंधित मालानं भरलेला ट्रक जो आहे तो घटनास्थळावरून पळवलेला आहे। पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे। फरार आरोपीचा शोध सुरू असून या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे। आमच्यावर एक दुचाकी वाहनाद्वारे काही इसम पाळत ठेवून होते। त्यांनी फोनद्वारे वगैरे अजून त्यांच्या बाकीच्या लोकांना लगेच कल्पना देऊन एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये ते 5-6 जण 7-8 जण आले आणि ती काळ्या रंगाची नंबर नसलेली गाडी होती। त्यांनी सुरुवातीला आमच्या तिथे येऊन आम्हाला आमच्या भरधाव वेगाने गाडी घातली। मग हे तिघे जण आयशर टेम्पोच्या मागील बाजूस पळाले आणि मी त्या आयशर टेम्पोच्या पुढील बाजूस पळाले। मग त्याच्यानंतर त्यांनी वारंवार ती स्कॉर्पिओ गाडी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आणि मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ करत त्यांनी पिस्तूल काढले, गोळी घातले, असं जोरजोरात ओरडून त्यांनी ते वाहन कंटिन्यू अंगावर घालू लागले। त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथे ज्या बाईक होत्या, जसं आम्ही त्या फाट्याला येऊन ज्या बाईक आम्हाला दिसल्या, आमचे फरीद सिद्दीकी FSO यांनी त्या बाईकचे फोटोज घेतले, ते पोलिसांना दिले। त्यावरून त्यांनी ट्रेसअप करून 2 ते 3 तासात 2 आरोपींना अरेस्ट केली आणि त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेऊन आता पोलीस योग्य दिशेने तो तपास करत आहेत। आणि आल्यानंतर ते आधी थांबले। त्यांनी आम्हाला डरावण्याचा धमकावण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही काय तिथून हटलो नाही म्हणून अंगावर गाडी घातली। माननीय आयुक्तांनी जे मोर्चा उघडलेला आहे यांच्या विरोधात, त्याच्यामुळे एक नैराश्यातून त्यांनी असे हल्ला घडून आणलेला आहे असं वाटतं। तर शेतकऱ्यांशी आगळी केली तर मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यावेळी भर सभेत घुसून त्यांना जाब विचारू असा थेट इशारा राजू शेट्टींनी दिला। शक्तीपीठ महामार्गावरून सांगलीच्या विटा शहरात शेतकरी आक्रमक झाले। सांगलीतील विटा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक दिली। यावेळेला राजू शेट्टी बोलत होते। त्यांना सांगितलं की तुम्ही अशी सातत्यानं जर आगळी करायला लागला तर मी असं ऐकलंय की सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री येणार आहेत, त्यावेळी आम्हाला मग मुख्यमंत्र्यांना भर सभेत घुसून जाब विचारावा लागेल असा इशारा दिलेला आहे।
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. विविध मागण्यांसाठी तुळजापूरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. सरसकट कर्जमाफी करावी, बियाणं आणि खताचा तुटवडा दूर करावा, शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आमदार, खासदार आणि पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशाराही यावेळेला देण्यात आलेला आहे. तर सातारा नगरपालिकेच्या वतीनं शहरात 2 टप्प्यात अतिक्रमण मोहीम जी आहे ती पाहायला मिळते. साताऱ्यातून कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आलेली आहेत. अतिक्रमण करण्यात आलेली घरं, टपऱ्या हटवण्यात आल्या. तर साताऱ्यामध्ये कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आलेली आहेत. जाणाऱ्या या संपूर्ण रस्त्यावर जी काही अतिक्रमण करण्यात आलेली होती, ज्या टपऱ्या टाकण्यात आलेल्या होत्या, जी घरं होती ती आता हटवण्यात आल्याची माहिती आता समोर येते. सातारा शहरातील अरुंद रस्त्यांमुळे सातारा नगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. अदालतवाडा ते समर्थ मंदिर, बोगदा या परिसरात ही जी अतिक्रमण मोहीम 2 टप्प्यांमध्ये राबवण्यात आलेली आहे. यामध्ये जर पाहिलं तर या समर्थ मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जी होती ती दरवेळी पाहायला मिळत होती. मात्र सातारा नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी आता जर पाहिलं तर बऱ्यापैकी जी अतिक्रमणित जी काही घरं होती, दुकानं होती, टपऱ्या होत्या, ही या ठिकाणी हटवण्यात आलेल्या एकूणच पाहायला मिळत आहे. पर्यटक देखील या रस्त्यावरून ये जा करत असतात. त्यामुळं सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होती. मात्र सध्या या ठिकाणी ही अतिक्रमण मोहीम राबवल्यामुळं या परिसरात हा रस्ता खुला झालेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी,